पुण्यात रंगला फॅशन आणि आकर्षणाचा भव्य सोहळा रनवे हाइस्ट सीझन 2. 24 मे 2026 रोजी हिंजवडी येथील रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या रनवे हाइस्ट सीझन 2 ने पुण्याच्या फॅशन विश्वात एक वेगळीच छाप निर्माण केली. पूजा सिंग यांच्या संकल्पनेतून दिवा पेजंट्सच्या सहकार्याने आयोजित या भव्य सोहळ्यात देशभरातील 50हून अधिक मॉडेल्सनी रॅम्पवर आपल्या अदाकारीची मोहिनी घातली. डोअर, ड्रेस ऑन रेंट, बीइंग डिझायनर सिमी, पॉश, पुष्पांचल, रॉयल टास्टा तसेच प्रियांका दुबे यांच्या आकर्षक वेशभूषा संग्रहाने उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमात अनुपमा सिंग, रिधमा काकाणी, लता पांडे, निशा यादव, नीलू मेहता, रेखा पलाडी, आरती बोरोले, मेहर इक्बाल आणि अभिज्ञा खोब्रागडे यांनी विशेष आकर्षण ठरत रॅम्पवर आपल्या अदाकारीची जादू दाखवली. तसं रॉयल ट्रस्ट जे आहे ते आम्ही आपली कल्चर जे आहे, आपलं महाराष्ट्राचं कल्चर, आपल्या संस्कृती जे आहे ते पुढे घेऊन जात असतं आणि वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये आम्ही शोज करत असतो. आणि आज पूजा मॅडम जे आहेत त्यांच्यामुळे एक रनवे हाइस्ट म्हणून जो आहे त्या प्रोग्राममध्ये आम्ही पार्टिसिपेट केलं होतं आणि त्याच्यामध्ये आम्ही एस्कॉनची जी थीम आहे, जी श्रीकृष्णाची आणि राधाची जी थीम आहे ती आम्ही घेऊन आलो. आणि एक डिवाईन होतं त्याच्यामध्ये, एक कल्चर आहे आपलं जे भगवद्गीता कल्चर जे आहे ते सगळ्या गोष्टी आम्ही ते दाखवण्याचा प्रयत्न केला. ते पण ड्रेसिंगच्या मार्फत असं पहिल्यांदा घडतं आहे की एस्कॉनची थीम घेऊन किंवा श्रीकृष्णाची थीम घेऊन अशा पद्धतीचा शो होणं असं पहिल्यांदा घडतं आहे मला असं वाटतं. आणि तसं तुम्ही विचारलं की नाही काहीतरी वेगळं बघायला मिळालं, काहीतरी डिफरंट बघायला मिळालं, तर नक्कीच हा प्रयत्न नेहमी रॉयल ट्रस्टचा असतो की आम्ही काहीतरी वेगळं करू, डिफरंट करू आणि छान करू. नमस्ते, मी निकिता माने. माझ्या आणि माझ्या नवऱ्याचं हे आधीपासूनच ड्रीम होतं की आपल्या स्वप्न म्हणतो आपण की आपल्या कल्चरला, आपल्या संस्कृतीला पुढे कसं आणायचं. तर का नाही, देवी देवतांचंच इन्स्पिरेशन घेऊन आम्ही त्या गोष्टी आमच्या आउटफिट्समध्ये टाकल्या. पण ज्यावेळी ते पूर्ण झालं त्यावेळी त्याचा एक जो देवी अवतार होता तो मनुष्यावरही किती सुंदर दिसू शकतो हेच दाखवण्याचा प्रयत्न आम्ही केला. आणि का नाही, त्याला का नाही रिस्पॉन्स भेटणार, कारण की त्याच्यातूनच जी पॉझिटिव्हिटी आहे, जो राधाकृष्णाचा प्रेमबंध होता तो त्याच्यामधून आम्ही पुढच्या नवीन कपल्सला, येणाऱ्या कपल्सला देण्याचा प्रयत्न करतो. बस, थँक्यू. नमस्कार, मी पूजा सिंग आहे आणि मी या शोची ऑर्गनायझर आहे रनवे हाइस्ट. आणि याच्यापेक्षा जास्त प्राऊड मोमेंट माझ्यासाठी असूच नाही शकत की रॉयल टास्टा, दीपक आणि निकिता यांनी एका स्पिरिच्युअल थीमवरनं स्टार्ट केला आहे फॅशन शो. आणि आय एम सो ग्रेट. म्हणजे आत्ता पण मी बोलताना गूजबम्स येत आहेत मला लिटरली, बिकॉज मी स्वतः खूप स्पिरिच्युअल आहे. I am a big believer of Shiva and Lord Krishna. And thank you so much, Deepak and Nikita. तुम्ही ही गोष्ट लिटरली स्टेजवर आणली आणि एका स्पिरिच्युअल मोडवरती आम्ही या शोची सुरुवात केली. आणि जसं मी शोमध्ये सुद्धा सांगितलं की आमचं हे जे प्लॅटफॉर्म आहे रनवे हाइस्टचं, तर ते लिमिट नाही आहे, ते लिमिटलेस आहे. आम्ही ते बॅरियर ब्रेक करतो आहे की फॅशन म्हणजे फक्त आपण एका स्पेसिफिक टाईपचेच गार्मेंट्स करू शकतो किंवा स्पेसिफिक टाईपचेच डिझायनर्सला आम्ही प्लॅटफॉर्म देऊ शकतो, तसं नाही आहे. आणि आम्ही आपल्या इंडियन कल्चर, हेरिटेज आणि इंडियन आर्टी क्राफ्ट्सला जास्त महत्त्व देण्याचा प्रयत्न करतो. सो थैंक यू सो मच. तो हमारे डिज़ाइनर अंकुश अग्रवाल ऑफ द पॉश ब्रांड, इन्होंने बहुत दिमाग और बहुत थॉट डाला है इस पूरी थीम में. बिकॉज हमारी दुनिया आगे चल रही है वेस्टर्नाइजेशन में, पर हमारे रूट्स, जो इंडियन रूट्स है, जो हमारी प्रथा चली आ रही है, हमें उसे कभी भूलना नहीं चाहिए. और हमारा आज पूरा थीम, हम सबके जो भी आउटफिट्स है, इसी थॉट पे डिपेंडेंट है कि हम आगे तो बढ़ रहे हैं लेकिन अपने रूट्स को कभी नहीं भूलना चाहिए. लेकिन ये कल्चरल और फैशनेबल ऐसे दोनों टाइप का कॉम्बिनेशन आप लोगों के इसमें यानी दिखाई दे रहा है, इस बारे में क्या बताना चाहोगे? हमारी जो नई जनरेशन है वो वेस्टर्न आउटफिट्स को ज़्यादा पसंद करती है, लेकिन उन्हें, उस नई जनरेशन को ये भी बताना चाहिए कि जो हमारी प्रथा चली आ रही है उसको और वेस्टर्न को हम कैसे फ्यूजन में एक साथ करके बहुत अच्छी तरह से प्रेजेंट कर सकते हैं. और मॉडलिंग, रनवे शोज़ इस चीज़ को प्रचार करने का सबसे अच्छा माध्यम है. और आई थिंक ये पूरा का पूरा जो भी कॉन्सेप्ट है उसी थॉट पे बेस्ड है. ये जो आप लोगों की कंसेप्ट है ये यूथ को अपील कर पाएंगे? डिज़ाइनर से आपको पूछना पड़ेगा. मिस्टर अंकुश फॉर पॉश, थैंक यू सो मच. Thank you so much. It was fun attending the event Runway Heist. Thank you so much. हाय, नमस्कारम पुणे. मैं हूँ यशिका सहदेव. और मैं पल्लवी डाके. थैंक यू.
सो आम्ही दिवा पॅजंट थ्रू पण आम्ही पार्टिसिपेट या ब्रँडसाठी आम्हाला करायला लावलं आणि इट इज व्हेरी गुड की आम्हाला ही ऑपॉर्च्युनिटी मिळाली विथ प्रोफेशनल वॉकर्स आणि ॲज वी आर प्रोफेशनल ऑन द पॅजंट साईड आम्हाला ही संधी मिळाली थँक्स टू दिवा पॅजंट अँड पॉश अंकुश अगरवाल. त्यांनी आउटफिट एकदम सुंदर बंदेजवरती कल्चरल आपले रूट्स ठेवून सुंदर काम केलेलं आहे. अगदी प्रोफेशनली रूट्स आपले इनबिल्ट ठेवून इवन वेस्टर्नायझेशन टच त्याला देऊन म्हणजे इवन मॉडर्न वुमेन अँड इवन कल्चरल वुमेन कॅन वेअर इट. सो थँक्स टू दिवा पॅजंट अँड पॉश अँड रनवे हॅज टू पूजा. नमस्कार, मी आरती बोरोले, मिसेस महाराष्ट्र विनर ऑफ 2025 दिवा पॅजंट. सो दिवा पॅजंट आणि रनवे हाईस्ट यांच्याकडून आम्हाला ही खूप सुंदर ऑपॉर्च्युनिटी मिळाली आहे आणि अंकुश आणि कविता या दोघांनी पण एक खूप सुंदर आउटफिट निर्माण केलेले आहेत आणि आम्हाला त्यांना रिप्रेझेंट करायला इथे खूप छान संधी मिळाली आहे. त्याबद्दल थँक्यू.